काय झाडी, काय डोंगर, सगळं ओके मध्ये आहे, एक नंबर. म्हणजे आता आपल्याला आपण म्हणू शकतो की स्वातंत्र्य फुकट मिळालं, फ्री मिळालं. आपण स्वातंत्र्य लढ्यासाठी काहीच केलेलं नाही. जर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडला नसता तर आजची ही पहाटसुद्धा अशी नयनरम्य झाली नसती. मैं हूँ भारतीय, मैं हूँ हिंदुस्तानी. गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा, गर्व आहे मला या मातीचा, या शूरवीरांचा, या हिरव्यागार निसर्गाचा, या सूर्याचा, या चंद्राचा. तर काही वेळानंतर सुंदर असा रस्ता आपल्याला लागणार आहे. तर कुर्सी की पेटी बांध लो. तुम्ही कुठेही बसलेले असाल, ट्रेनमध्ये, बसमध्ये, रिक्षामध्ये, बाईकवर, कुठेही असाल, व्हिडिओ पाहत असाल, उभे असाल, तर हा सुंदर रस्त्याचा नजारा आता अनुभवायला तयार व्हा. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी, आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्याला आज 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या पावसाळ्यामधली ही आपली दुसरी सबस्क्रायबर राईड आहे आणि आत्तापर्यंतची माझी 5वी सबस्क्रायबर राईड आहे. आणि सर्वप्रथम तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आपल्याला थोडंसं मॉर्निंग वर्क करून निघायचं आहे आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला. तर आजची ही राईड मी अरेंज केलेली आहे मुंबई ते जव्हार. जव्हार हे पालघरमध्ये येतं, तर तिथे आपण जाणार आहोत आणि जव्हारमधील काही 2-3 प्लेसेस आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर आजच्या राईडमध्ये 20 ते 25 रायडर आपल्याला जॉईन होणार आहेत आणि मस्त अशी 4 राईडप्रमाणे ही राईडसुद्धा सुंदर अशी होणार आहे. जर तुम्ही मिस केली असेल तर काही करू शकत नाही, आपल्या येणाऱ्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर व्हिडिओवर नवीन असाल तर स्टार्ट टू एंड व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आपली रुस्तम मस्त चाकाचक अशी रेडी आहे. त्याच्यानंतर टॉप बॉक्ससुद्धा लावला आहे आणि आपण गाडीला झेंडासुद्धा लावलेला आहे. हर घर झेंडा, मोदींनी दिलेला झेंडा आज आपण लावलेला आहे आपल्या रुस्तमला. आणि आजच्या राईडमध्ये आपल्यासोबत आहेत तुमच्या वहिनी सरकार. स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला, तर फायनली आपलं हेल्मेट वगैरे रेडी आहे. आपल्या राईडला सुरुवात करूया. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या राईडला आणि डायरेक्ट भेटूया आपण आपल्या आजच्या पहिल्या मीटअप पॉईंटला. तर सुप्रभात मंडळी, भारत स्वतंत्र होऊन आज 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या देशासाठी ज्यांनी ज्यांनी स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांनाच खरंच मनापासून खूप खूप आभार मानतो मी. कारण जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर आज या अशा प्रकारच्या राईड्स कधीच अरेंज झाल्या नसत्या. राईड्स काय करते. जर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडला नसता तर आजची ही पहाटसुद्धा अशी नयनरम्य झाली नसती. तर सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजची ही आपली 5वी सबस्क्रायबर राईड आहे आणि ही मी 15 ऑगस्टच्या दिवशीच योजण्याचं नियोजन केलं होतं. आणि आज आपण चाललो जव्हारला, पालघरमधील जव्हार. आणि आजचा आपला रूट आहे ठाणे विवियाना मॉलला आपला फर्स्ट मीटअप पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपण पडघ्याला जाणार आहोत. पडघ्याच्या टोल नाक्याला काही सबस्क्रायबर आपल्याला भेटतील. त्याच्यानंतर आपण दहिवली करून एक गाव आहे, त्या दहिवली गावातून आपण लेफ्ट घेत आतमधल्या गावातून जाणार आहोत. पिवळी करत आपण वाडाला बाहेर पडणार. वाडानंतर आपण डायरेक्ट जव्हारला कनेक्ट करणार. तर जव्हारमध्ये सुंदर 3-4 प्लेसेस आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. आणि जर तुमची ही राईड मिस झाली असेल तर हरकत नाही, आपण नेक्स्ट राईडला भेटू. आपली फॅमिली वाढत राहिली पाहिजे, हाच माझा उद्देश आहे. तर त्याच अनुषंगाने ही माझी वाटचाल आहे आणि तुमचा असाच सपोर्ट मला हवा आहे. आणि या मोटो व्लॉगिंग क्षेत्रामध्ये स्वतःचं काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो आहे. तर असाच सपोर्ट असू द्या. तर मंडई, हे पवईचं सुंदर असं लेक तलाव आपल्या समोर आहे आणि आता 6 वाजलेत आणि रस्त्याला मस्त मस्त असे रायडर्ससुद्धा दिसत आहेत. तर आपण सुद्धा आपल्या रुस्तमला झेंडा लावलेला आहे, परंतु तो काही वेळाने आपण ओपन करूया कारण अजून सूर्योदय झालेला नाही.
तर झेंडा आपण सूर्योदय झाल्यानंतर त्याला फडकवूया. आणि दुसरं म्हणजे मनात असे खूप विचार येतात आजच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल, की काय ते आपले वीर लढवय्ये योद्धे असतील, जी काही मंडळी आपल्या सीमेचं रक्षण करत आहेत, म्हणजे काय ते राष्ट्रप्रेम असेल प्रत्येकामध्ये, प्रत्येकाचं रक्त किती खवळतं असेल. परंतु आत्ता परिस्थिती 77 वर्षानंतर संपूर्ण वेगळीच आहे. राष्ट्रप्रेम तर कमीच झालेलं आहे. आजच्या दिवशी मला तर असं वाटतं की ज्या आजी आजोबांना, ज्या व्यक्तींना, ज्या माणसांना 75-77 वर्षांपेक्षा जास्त आज ज्यांचं वय असेल ना, त्या लोकांचे पाय धरावे, त्यांच्या पाया पडावं असं मला मनापासून वाटतं. कारण त्या व्यक्तींनी तो इंग्रजांचा काळ बघितला असेल नसेल, पण ती वेळ त्यांच्या आयुष्यातून गेलेली आहे. म्हणजे आत्ता आपल्याला आपण म्हणू शकतो की स्वातंत्र्य फुकट मिळालं, फ्री मिळालं, आपण स्वातंत्र्य लढ्यासाठी काहीच केलेलं नाही. तर ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, बलिदान दिलं आहे, तर आज खरंच त्यांना साष्टांग नमस्कार, खूप सारे सलाम. त्याविषयी बोलू तितकं कमीच आहे. कारण आता हल्ली असं झालं आहे ना, शिवबा जन्माला यावा तर तो बाजूच्या घरात. कारण शिवरायांचे विचार कोणी मांडायला आता तयार नाही आहे. आणि महाराज काय होते, कसे होते, ती सांगणारी जी पिढी आहे ती आता हळूहळू विरळ होत चाललेली आहे. आणि ते राष्ट्रप्रेम किंवा ते शिवप्रेम, आपल्या देशावरचं प्रेम, ते कोणाला आता ऐकून घेण्याची इच्छाच उरलेली नाही आहे. म्हणजे हळूहळू काळ बदलत चाललेला आहे, वेळ बदलत चाललेली आहे आणि लोकांचे, माणसांचे विचारसुद्धा बदलत चाललेला आहे. माणूस प्रगती करतोय, धावतोय, परंतु तो अधोगतीच्या मार्गालाच जातोय असं मला वाटतंय. त्याला पैसा मिळतोय, तो स्वतःचं जीवन जगतोय, बस इतकंच करतोय. काहीतरी वेगळं या आयुष्यात झालंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला मिळालेलं हे आयुष्य ना आपलं व्यर्थ आहे. आणि इतके विचार आहेत ना की बोलताना सुद्धा आता मला असं दाटून येतं आहे, सगळं ते आठवतं आहे. जर कोणी व्हिडिओ पाहत असतील तर ते रिलेट करू शकतील मला की मला काय म्हणायचं आहे. आपण जे 1990 ते 2000च्या आतमधली जी पिढी आहे ना, त्यांचा काळच वेगळा होता. आता जी गाणी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फक्त इंडिपेंडन्स डे म्हणून आपल्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे आणि ती गाणी फक्त त्याच दिवशी वाजवली जातात, त्या गाण्यांचं महत्त्व फक्त त्याच दिवशीला आहे. बाकीच्या इतर दिवशी त्या गाण्यांना कोणी विचारत नाही. ये भारत देश है मेरा, नंतर भारत देशाची अशी इतर विविध प्रकारची गाणी जी आधी चहाच्या टपरीवर, पानाच्या टपरीवर, त्याच्यानंतर सलूनमध्ये, अशी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या दुकानात वाजवली जात असते. त्याच्यामुळे जे राष्ट्रप्रेम आहे ना, ते प्रत्येकाच्या कानामधून शरीरामध्ये भिनायचं. पण आता काळ बदलली आहे, कलियुग आलेला आहे. त्याच्यामुळे फक्त राष्ट्रप्रेम 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरतंच मर्यादित राहिलं आहे. त्याच दिवशी आपण छान छान सफेद कपडे घालतो, झेंडा लावतो आणि इतर दिवशी काहीच नसतं. तर याची मला खूप खंत वाटते. तर आपल्या येणाऱ्या पिढीलासुद्धा आपल्याद्वारे काहीतरी आपलं सांगणं आहे, आपलंसुद्धा कर्तव्य आहे. जनजागृती आपणसुद्धा केली पाहिजे. तर या मोटो ब्लॉगिंगद्वारे मला कंट्रोल नाही होत आहे, असं फिलिंग एकदम वेगळं वाटतं आहे. तर या मोटो ब्लॉगिंगद्वारे मी प्रयत्न करतो की काहीतरी नवीन सांगण्याचा, नवीन गोष्टी पटवून देण्याचा. तर 6:26 झालेले आहेत. 7:30चा आपण टाईम दिला होता बिबियाना मॉलजवळ. तर बघूयात किती जण आलेली आहेत. तर आय थिंक आपली मंडळी इथे उभी आहेत. हो हो हो, नमस्कार 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 नमस्कार. हा, फायनली आपली मंडळी जमलेली आहेत. नमस्कार, हाय हाय हाय. काय म्हणतो, कसा आहे? बरं आहे. गोष्ट करत होतोय काय म्हटलं याला कॉल लावूया आपण नितीनला की बोलतोय की नाही. हाय, नमस्कार नमस्कार. काय
काय म्हणतो, कसं आहे? नमस्कार नमस्कार. हाय हाय हाय. नमस्कार सर. अच्छा. येस येस सर. तर फायनली आजच्या राईडच्या आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला पोचलो आहे, विवियाना मॉल. आणि इथे बाईकचा लाईनअप पाहू शकता. संपूर्ण बाईक्स अशा आलेल्या आहेत आणि आपले सगळे सबस्क्रायबर मंडळीसुद्धा आलेत. नमस्कार सर. आणि यांचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, ते सुद्धा मस्त मस्त असे व्हिडिओ घेत आहेत. त्यानंतर आपले सगळे भाऊबंधू आलेत. आणि इथे आपले काही नवीन पहिल्यांदाच राईडमध्ये जॉईन झालेले आहेत. मी पण पहिल्यांदाच जॉईन झालो. मी पण. हां. आणि आपले सगळ्यात मोठी बाईक घेऊन मयूर आणि पुणे. त्याच्यानंतर इथे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे आदित्य. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना? राईड एन्जॉय करायची आपल्याला आज. हां. तर इथे आपले राजेश गुरके साहेब. नमस्कार. आणि इथे मोरे साहेब. नमस्कार. तर आता 5-1 मिनटात फोटो वगैरे घेऊया आणि आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया. अजून 1-2 रायडर येणार आहेत, त्यांचा वेट करूया. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा असा काहीसा आपला आजचा लाईनअप आहे. आणि आज बऱ्याच अशा सबस्क्रायबर राईड्स किंवा ग्रुप राईड्स वगैरे आहेत, त्याच्यामुळे आज आपल्यासोबत मोजकी थोडी लोकं आहेत. तर त्यांच्यासोबत आपल्याला मस्त असं एन्जॉय करायचं आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. तर सुंदर अशी आपली राईडला सुरुवात झालेली आहे. तर आज फ्लॅग जास्त कोणी लावलेले नाही आहेत, म्हणजे कोणीच नाही लावलं आहे. मी एकट्यानेच फ्लॅग लावला असं वाटतं आहे. आणि तो सुद्धा मोदींनी दिलेला हर घर तिरंगा त्यामधला फ्लॅग. आणि अजून 4-5 फ्लॅग मी घेऊन आलो आहे ऑफिसमधले. आपल्याला मस्त असं फ्लॅगसोबतसुद्धा फोटोज काढायचे आहेत आपल्या ध्वजासोबत. तर राईडची सुरुवात ही मस्त अशा जबरदस्त ट्रॅफिकने झालेली आहे. कारण हा जो रस्ता पुढे कसाऱ्या घाटापर्यंत जातो, ठाणे भिवंडीमध्ये तर ट्रॅफिक तुम्हाला हमखास भेटतेच. आणि आज पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे जास्त चिखल वगैरे उडण्याचा तो टेन्शन खतरा आपल्याला नाही आहे ना. त्या चिखलाचे असे बारीक बारीक कण असे हेल्मेटवर बसतात आणि ते सारखे पुसत राहा. तर आज आपली ड्राय राईड होणार आहे, मान्सूनमधली ड्राय राईड. ओके. कैसे जीप लपलपाई. आणि आज आपले मोजकेच रायडर आहेत. पुढे बघूया आता 4-5 जण जॉईन होणार आहेत आपल्याला. आणि या रस्त्यावरून आपल्याला आरामात जायचं आहे, कारण रस्त्याचं काम बरंच चालू आहे. आणि अजून येणारे 2 वर्ष हे काम चालत राहणार असं मला वाटतंय. तर लेट सी, मस्त अशी राईड एन्जॉय करूया. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ एन्जॉय करत असाल तर प्रत्येकाने आपल्या कमेंटमध्ये नक्कीच लिहा भारत माता की जय. आणि राष्ट्रप्रेम संपूर्ण कमेंटमध्ये दिसलं पाहिजे. मैं हूँ भारतीय, मैं हूँ हिंदुस्तानी. गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा गर्व आहे मला. या मातीचा, या शूरवीरांचा, या हिरव्यागार निसर्गाचा, या सूर्याचा, या चंद्राचा. बरंच काय येईल मनामधून. एक कवी जे सुचतंय ते मी बोलतोय. आणि हीच मला जी व्लॉगिंग स्टाईल आहे, अशीच प्रकारे व्लॉगिंग करायला मला खूप आवडतं. आणि अशा पद्धतीने व्लॉगिंग करता करता मी कधी मोठं लांब पल्ल्याचं अंतर असं चटकन कापून जातो, मला काहीच कळत नाही. फक्त ही माझी बडबड, माझी रुस्तम, गाडीमध्ये पेट्रोल आणि आपला हेल्मेटचा कॅमेरा ऑन, आणि आपण फटाफट आपल्या डेस्टिनेशनला पोचतो. तर आज सगळीकडे मस्त रायडर्सची गँग दिसते आपल्याला. इथे सुद्धा काही रायडर मंडळी आहेत, मस्त फ्लॅग्स वगैरे लावून. जबरदस्त. तर सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आजची आपल्या राईडची.
तर आणि आता आपण वेळेत सुद्धा आहोत, तर आता आपण नाश्ता करूया दत्त स्नॅक्सच्या इथे. अर्धा तास थांबू तिकडे, कारण पुढचं अंतर आपलं एक सव्वा एक तासाचं पुढचं अंतर आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुंदर असे मनमोहक नजारे सुद्धा बघायचे आहेत. तर आता आम्ही सेकंड मीटअप पॉईंटला पोहोचलो आहे, पडग्यामध्ये पोहोचलो आहे आणि आपली आजची राईडसुद्धा वेळेत चालू आहे. तर आता 7:30 वाजलेत. तर आता आलेल्या सबस्क्रायबरांना आपण भेटूया. नमस्कार. तर दादा आपल्या बहिणीला घेऊन आलेले आहेत आज राईडसाठी. तर कुठून आहात तुम्ही? दहीसर. मागच्या वेळी तुम्ही सिंगल आलेलात ना, नंतर रिटर्न गेलेले. बरोबर आठवते. नंतर हे भाऊ सुद्धा बर्गमॅनवर आलेत. काय नाव? सूरज नागवेकर, डोंबिवलीवर. अच्छा, वेलकम वेलकम. आणि हे दादा सुद्धा आलेले आहेत. निखिल पनवेलवरून आलो. अच्छा, पनवेलवरून. माझी पहिलीच राईड आहे. ओके. तर मस्त वेलकम, स्वागत आहे तुमचं. तर आता आपले हे सगळे सबस्क्रायबर इथे झालेले आहेत. तर आता आपण इथून जाऊया नाश्ता करायला आणि बाकीच्यांना तिथलं लोकेशन पाठवूया आणि तिथे नाश्ता करत करत जेवढे जण येतील त्यांच्यासोबत पुढची राईड करूया. तर हे मागे होते वाटतं. हां हां, मग पुढे राहा, तुम्ही पुढे राहा. तर चहा आणि वडापाव, श्री दत्त स्नॅक्स आणि खाकरा. क्या बात. गुजरातीનું ખાખરા ખાવું છું. मारवाडीનું ખાખરા. थँक्यू फॉर खाकरा. रे श्री दत्त स्नॅक जबरदस्त असं फुल आहे. तर आता आम्ही उभ्या उभ्या वडापाव खातो, कारण जायचं अजून आपल्याला इथून 100 किलोमीटर आहे. दहीवली, पिवळी आणि वाडा करत आपण जाणार आहोत जव्हारला. जबरदस्त गरम गरम असा वडापाव आहे. लाईन बघू शकता कुठपर्यंत लागल्या टोकन घ्यायला. इथपर्यंत अशी लाईन होती. तर आता नाश्ता करून फटाफट गेअर अप होऊन पुढची राईड कंटिन्यू करूया. तर मंडळी, हा आहे तो 10 फाटा. इथून तुम्हाला आतमध्ये लेफ्टने घ्यायचं आहे. हां, तर इथून तो दिसतोय माहुलीगड. तर त्या माहुलीगडाच्या इथून पायथ्यापासून आपल्याला जायचं आहे. आणि हा आहे आतमधला गावागावातला रस्ता. तर काही वेळानंतर सुंदर असा रस्ता आपल्याला लागणार आहे. तर कुर्सी की पेटी बांध लो. तुम्ही कुठेही बसलेले असाल, ट्रेनमध्ये, बसमध्ये, रिक्षामध्ये, बाईकवर, कुठेही असाल, व्हिडिओ पाहत असाल, उभे असाल, तर हा सुंदर रस्त्याचा नजारा आता अनुभवायला तयार व्हा. तर या राईडमध्ये भाऊ बहीणसुद्धा आलेत माझ्यासोबत, आपल्यासोबत. तर असं काही नाही की प्रत्येक राईड ही एक्सपिरियन्स रायडरसोबत झाली पाहिजे, कारण असे जर नवनवीन रायडर आपल्याला भेटले, जर त्यांचीसुद्धा कुठे इच्छा असते कोणासोबत तरी राईड करायची, आणि जर ती आपल्यामार्फत पूर्ण होत असेल, तर त्या व्यतिरिक्त ब्लेसिंग्स माझ्यासाठी दुसरे काही नाही. वाटलं तर मी दुसऱ्या ग्रुपसोबतसुद्धा मोठ्या मोठ्या राईड्स जॉईन करू शकतो, परंतु अशा रायडर्सना घेऊन जी राईड करण्यात जी मजा आहे ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो वेगळाच, म्हणजे नॉन एक्सप्रेसेबल. आणि असा हा सुंदर असा निसर्ग, क्या बात आहे. आणि हा रस्ता खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. लेट्स एन्जॉय द रोड गाइस. काय झाडी, काय डोंगर, सगळं ओके मध्ये आहे, एक नंबर. ओ आणि असे सरप्राईज वाले खड्डे खड्डे की मेरी जान, मेरी बब्बुडी, मेरी कब्बुडी. ओहो काय सुपर्ब आहे यार. तर मंडळी, हा 10 गाव ते जो वाड्याला रस्ता जातो ना, तो फॉरेस्ट एरिया अंडर येतो. तर इथे बघा फॉरेस्टची चौकी सुद्धा आहे. तर इथे या मोठ्या गाड्यांचं चेकिंग वगैरे केलं जातं. आतमध्ये काय गुड्स आहेत काय ते चेक केले जातात.
सावरोली खुर्द, सावरोली करून या गाव एरियाचं नाव आहे सावरोली. आणि हे वन अभयारण्यामध्ये येतं. तर मंडई हे आहे वाडा मार्केट आणि वाडा स्टेशन सुद्धा इथेच आहे. तर आता इथून बायपास आहे, इथे गर्दी आहे, तर आपण बायपासने चाललो आहे. हां हां हे तिकडे जॉईंट होणार ना. आणि इथला रस्ता तर एकदम बेकार अवस्थेत आहे. काहीतरी शिरूर फाटा जो आहे ना, त्या शिरूर फाट्यापासून एकदम बेकार रस्ता आहे. आता पुढे माहिती नाही कसा काय रस्ता आपल्याला भेटतोय. तर हा एक आतमधून रस्ता दाखवला आहे, हा पुढे जाऊन जॉईंट होणार त्याला. वाडा बस डेपोला हा बायपास आहे. तर रिमझिम रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि आता आपण वाड्याच्या पुढे 4 किलोमीटर नंतर हा आपल्याला जव्हार फाटा लागतो. एक सरळ रस्ता सुद्धा जातो आणि एक हा लेफ्ट लाईक रस्ता आहे. तो रस्ता प्रॉपर मॅप वगैरे तिकडे लावलेला आहे, तर तुम्ही चुकण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि काय हिरवळ आहे जबरदस्त. तर गोप्रोसाठी मी ब्लू टॅग वगैरे काहीच नाही आणलेलं आहे. बघूया कसं काय होणार आहे. तर जास्त पाऊस आला तर गोप्रो आपल्याला काढून ठेवायला लागणार आहे. बाकी चलो देख लेते हे. तर इथे सुंदर असा एक स्पॉट भेटलेला आहे. तर विचार करतो तिकडे मस्त आपल्या गाड्या लावूया, मस्त फोटो सेशन करूया. आणि काय नजारा आहे एक नंबर. ओहो, तो इधर आएगा अभी ड्रोन उड़ाने का असली मजा. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव. तर या नदीपात्राजवळ मस्त मस्त असे ड्रोन शॉट आणि व्हिडिओज घेतले, खूप छान वाटलं. तर आता फायनली निघूया पॉईंटकडून. आणि हा मस्त एक चॅलेंजिंग रस्ता आहे. हा मस्त एक चॅलेंजिंग रस्ता आहे. ते रुस्तमसाठी काहीच नाही, रुस्तम तर ह्याच्यावर भारी भारी रुस्तमने चढाई केलेली आहे. तर मस्त अशी राईड होते आपली, क्या बात आहे. आणि आता आपल्याला अजून एक 28 किलोमीटर आहे, एक 36 मिनिटात आपण पोहोचू असं दाखवते गुगल बाबा. तर हा सुंदर असा रानावनातला रस्ता आपण क्लिअर करू. मुळीच नव्हते रे काना माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात. काय हे वन आहे. कृष्णाची बासरी ऐकून राधा वेडी बावरी होणार का नाही होणार, का नाही होणार. एवढं मस्त सुंदर असं, क्या बात आहे.
मंडळी, हा वाडानंतरचा असा एकदम ट्विस्ट टर्नवाला जो रस्ता लागलाय ना, एक नंबर सुपर्ब. कॉर्नरिंगसाठी थम्स अप, बिग थम्स अप, बेस्ट रूट आहे. आणि आम्ही पण मस्त अशी चालवतो एकदम आरामात, नो घाई नो कूच, मस्त हळूवार आपल्या गाड्या ट्विस्ट टर्न्स करत निसर्गाची मजा घेत चालवतोय. आणि हेच हवंय. जे म्हणतात की कशाला फिरतोस, काय कामं नाही का तुला, हे बघण्यासाठी मी फिरतो. बाकी आयुष्यात काय ठेवलंय. तर फायनली आता आपण पोचलोय जव्हारचा ओल्ड पॅलेस. आणि ही जुनी वास्तू आहे. राजवाडा म्हणतात ना, तो एकदम किल्ला. हा हा तो तिकडे राहिला. हा हा बघूया, हा राऊंड मारून. एकदम जुना आहे. हा तर मंडळी, हा आहे जव्हारचा ओल्ड पॅलेसचा गेट. तर इथून एंट्री असेल मे बी. तर बत्त्या वगैरे लावण्यासाठी तिथे दिवट्यासुद्धा आहेत. आणि हा आहे ओल्ड पॅलेस, तुम्हाला दाखवतो. तर आपल्या समोर आहे हा ओल्ड पॅलेस. तर आता या ओल्ड पॅलेसकडून आपण जातोय जय विलास पॅलेस पाहण्यासाठी. चला. क्या बात आहे, स्वातंत्र्य दिनी पोरी नाचतायत. ओहो, क्या बात. पापा की परिया नाच रही है. तर मंडळी, जे पॅलेस पाहण्यासाठी मुंबईवरून आम्ही इथे जव्हारला आलो आहे, तर ते पाहू शकता आपल्या मागे आहे. तर हे आहे जय विकास पॅलेस. आणि याचा मस्त असा पूर्वीचा इतिहास आहे. मी काय बोललो, जय विकास. परत 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 एकदा. चालेल चालेल. साऊंड 1 7 ऍक्शन. तर हे आपल्या मागे आहे जय विलास. तर आपल्या मागे आहे जय विलास पॅलेस. आणि सुंदर असं 1941 या कालखंडात बांधलेलं आहे. आणि याची बांधणीसुद्धा अतिशय अजूनही सुरेख आणि भरभक्कम अशी आहे. तर आपल्या सबस्क्रायबर्सनी मस्त असं पाहिलेलं आहे. आणि आपली जी सबस्क्रायबर राईड मुंबईपासून आपण केली ती इथपर्यंत मस्त अशी सक्सेसफुल झालेली आहे. टोटल आपण 17 जण इथपर्यंत व्यवस्थित असे पोचलेलो आहोत. तर आता विचारूया कशी काय एकंदरीत राईड झालेली आहे ती. खूप छान राईड झालेली आहे, खूप मजा आलेली आहे. आणि अशीच सतत होत राहो राईड, तर आम्हाला अजून मजा येईल. आणि नितीन बरोबर तर अजून मजा येते. खूप मजा आली राईडमध्ये, मस्त आरामशीर आलो. तर ह्याची ओळख म्हणजे हा त्यांच्या वडिलांसोबत आलेला आहे आणि हा स्टुडंट आहे. तर आता त्याला सुट्ट्या पडल्यात, तर याला आपल्यासोबत राईड करायची खूप इच्छा होती. तर फायनली त्याची इच्छासुद्धा पूर्ण झालेली आहे. तर कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. अजून काय, म्हणजे मजा पण येते, एवढी लय मजा येते. म्हणजे रायडिंग वगैरे करायला. आणि एवढ्या सगळ्या ग्रुप बरोबर तुला कसं वाटलं? मजा येते मला.
व्हिडिओज वगैरे बघतो एकच शब्द पाठ करून आलाय तो, मजा येते मला. म्हणजे व्हिडिओज वगैरे बघतो म्हणून ते एकदा ट्राय करायला. हां, आता तू लाईव्ह आहे. तर आपल्यासोबत नवीन रायडर सुद्धा अटॅच झालेले आहेत आमच्यासोबत. तर नितीन दादासोबत राईड करून खूप मजा आली, कारण की माझी फर्स्ट राईड होती दादासोबत. मी तामिनी घाटवाला व्हिडिओ पाहिला होता की त्याच्यामध्ये सर्व रायडर्स लोकांनी कशी एकत्र येऊन कशी राईड केली होती, आणि त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण खूप भारी झालेला. तसा हा वाला पण ब्लॉग म्हणजे आपला ही राईड एक नंबर झाली आहे तशी. तर आत्तापर्यंत तर खूप मजा आली ह्या राईडमध्ये. तर आपल्यासोबत इथे रक्षाबंधनच्या आधी भाऊ बहीण फिरायला आलेले आहेत. तर तुमची थोडक्यात ओळख आणि कशी वाटली? मी दहशतवाद आलो आहे बरोबर. एकदम राईड परफेक्ट झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही, मजा येते राईडला पण, काही प्रॉब्लेम नाही. बहिणीबरोबर आलो आहे. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. त्याच्या आधी असा अनुभव? हो गेलो होतो, पण असं पूर्ण ग्रुपने नव्हतं गेलो. अच्छा, तर असे स्टेटून राहा आमच्यासोबत. आणि कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. ग्रुप राईड माझी फर्स्ट आहे, पण खूप छान वाटलं, एन्जॉयमेंट केली त्यासोबत आणि खूप मजा वाटलं. तुम्हाला सर? मी तर सेकंड टाईम आलो आहे, त्यामुळे मला काही मागच्या राईड आणि लास्ट 15 ऑगस्टच्या राईडला माझं ॲक्सिडेंट झालं होतं, त्यामुळे येऊ शकलो नव्हतो. पण या राईडला खूप मजा आली आहे. गाडीने थोडा कंटाळा दिला आहे, गाडीवर विचार करावा लागेल आता काय करावं तेच. खूप व्हायब्रेशन. आम्ही तर 4थ्या राईडला आहे, आम्हाला तर एन्जॉयमेंटच चालू आहे कंटिन्यू. BMW घासतोय पूर्ण, म्हणजे पूर्ण उपयोग करून घेतो तिचा पूर्णपणे. ओके, तर आपल्यासोबत अजून एक नवीन रायडर आज आपल्या राईडमध्ये जॉईन झालेत. कसं वाटलं तुम्हाला? हाय, निखिल. माझं नाव निखिल आहे आणि माझी पहिलीच राईड आहे ही, आणि एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. इच्छा होती ॲक्च्युली, मी कालच तुमची पुन्हा ती मागची जी राईड झाली ना त्याची व्हिडिओ मी काल रात्रीच बघितली. त्याच्यात एक वाक्य बोलले होते की ज्यांना जमलं नाही तर त्यांनी पुढच्या राईडला या. आणि ॲक्च्युली मी सकाळी उठलो ना तेव्हा मला हात पेन करत होता, पण मला ते नाही करायचं होतं की पुढच्या राईडला जॉईन करीन म्हणून. याच राईडला जॉईन करायचं होतं आणि मी आलो आठवणीने. आणि हे वाक्य सुद्धा बघून जे कोणी ॲड नाही झाले, ज्यांना जमलं नाही त्यांनी अजून पुढच्या राईडला या. मौका सबको मिलेगा. माझी 4थी राईड आहे नितीन दादासोबत, आणि राईडला खूप मजा येते. राईड गाडी चालवायसाठी भरपूर खूप मजा. आणि आपल्यासोबत एक पिलियन रायडर सुद्धा आहेत. कसं वाटलं तुम्हाला गाडी न चालवून? मजा आली खूप. ही सेकंड राईड आहे माझी. तामिनी घाटला पण आलो होतो, ती सेकंड राईड आहे. खूप मजा आली. ही माझी सेकंड राईड आहे आणि खूप मजा आली. आणि नितीन दादाबरोबर नवीन नवीन जागा बघण्या, नितीन दादा एक्सप्लोअर करतो, हे खूप आम्हाला आनंद वाटतो नितीन दादाबरोबर यायला. आणि माझी सेकंड राईड आहे, तामिनी नंतर ही सेकंड राईड. धन्यवाद. माझी पण 4थी राईड आहे, मला पण खूप मजा येते. मजाच येते कधी. एवढंच अजून बस. तो निले एंटरवाल्यानं आले, ते आलेच नाही ना? कसं वाटलं मोरे साहेब तुम्हाला? भारी. यावेळेस जे आले नाही आहेत ना, स्पेशली नवी मुंबईकर, तर आपली जी म्हणजे माझी 3री आणि आपली सगळ्यांची जेव्हा 6वी राईड होईल तेव्हा जो काही खर्च होईल तो त्यांनी करावा. हां, कारण बरीच लोक कमी झाली. हां, बरीच लोक कमी झाली तर आपल्या लिस्टमधून अपेक्षेपेक्षा खूप कमी आले. आणि मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना, सगळ्या सबस्क्रायबर्सना पण, की या प्लीज या. 6व्या राईडसाठी तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे. झालं तुमचं? तर एकंदरीत मस्त असा व्लॉग आपला झालेला आहे, स्टार्ट टू एंड. सकाळपासून जी आपण सुरुवात केली होती, तर आता 1 ते 1:30 वाजलेला आहे आणि आता जबरदस्त भुका लागलेला आहे सगळ्यांना. आणि हे पॅलेससुद्धा इतकं सुंदर आहे ना, कधी जव्हारला आलात तर हे पॅलेस नक्की पाहून जा. मस्त एक नंबर पूर्वीच्या काळातला आहे. आणि हे राहिल्या, अरे सॉरी, बिहाइंड द सीन. तुम्हाला कशी वाटली? खूप छान. नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोर करायला तसं पण आवडतं आम्हा दोघांना पण. आणि खूप छान रस्ते, एक नंबर रस्ते आहेत, खूप छान. आणि अजून काय सांगायचं, मजा आली. भारी, एकदम भारी, लय भारी. तर चला तर मंडळी, घेऊया या व्हिडिओमधून सगळ्यांचा राम राम. सुंदर रस्ते आणि सुंदर प्लेस पाहून झालेली आहे. तर भेटूया असंच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचा आपण घेऊया टाटा, बाय बाय, राम राम, राम राम, राम राम. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.